नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज कुठली स्टोरी नाही, गोष्ट नाही, आज एक छोटीशी माहिती आहे जी तुमच्या माझ्या सर्वांच्या उपयोगीची आहे. ही बॉटल आहे पाणी प्यायची. ओके, हे तुम्हाला माहिती, मला माहिती. मित्रांनो, ज्यावेळेस आपण पाणी पितो त्यावेळेस काय करतो? पाणी पितो, पाणी संपलं की टोपण आहे असं ह्या बॉटलला लावतो आणि कचऱ्यात फेकून देतो. त्याच्यानंतर ह्या बाटलीचा रियूज होतो. कसा येतो? कारण जे बाटल्या गोळा करणारे बरीच आपण लोक पाहिली असतील, ते काय करतात? बाटली घेतात, टोपण काढतात, हे कट करतात, ह्या बाटलीत नळाचं पाणी भरायचं आणि असं सील बंद टोपण फक्त 2 रुपयाला मिळतं. हार्डली 1.5 ते 2 रुपयाला मिळतं मार्केटमध्ये. ते टोपण घ्यायचं सील बंद, फक्त त्याच्यावर असं ठेवायचं, प्रेस करायचं, ही बाटली झाली सील बंद तयार. आणि हीच बाटली रिपीट तुम्हाला नळाचं पाणी 20 रुपयाला विकलं जातं, म्हणजे रियूज करून. आता तुम्ही म्हणताल आपण काय करायचं? तर ह्या बाटलीचा रियूज होऊ नये किंवा ही टोपण लावल्यानंतर ज्यावेळेस एखादा पाय पडतो आणि हवा बंद असल्यामुळे तो पाय घसरून पडतो, व्यक्ती हातपाय मोडतो, ते होऊ नये. ह्या 2 गोष्टी होऊ नये एक काळजी घ्यायची. आता ह्या बाटलीचा रियूज बघा कसा होतो. आता समजा तुम्ही पाणी पिले, तुम्ही काय म्हणताल? ही बाटली आम्ही अशी चुरगाळली आणि टाकून दिली, का फरक नाही पडेल? ही बाटली जरी चुरगाळली ना, हे बघा, भंगारवाले ही बाटली सुद्धा उचलतात आणि अशी करतात. बघा, झाले अशी, पाणी भरायचं, टोपण लावायचं, साहेब ही घ्या 20 रुपयाला. मग हे होऊ नये म्हणून ही बाटली, हे जे टोपण असतं हे फक्त थोडं बेंड करायचं, हे असं बेंड करायचं. बेंड केल्यानंतर ह्या नोझल मधून हे टोपण आतमध्ये टाकायचं. मग हे किती काढायचा प्रयत्न केला तरी निघत नाही. हे तुटतं नोझल, जर ओढून काढायचा प्रयत्न केला तरच ते टोपण निघतं, नाही तर निघत नाही. किती प्रयत्न करतो हे टोपण निघत नाही. त्याच्यानंतर ही बाटली स्लॅब करा, टाकून द्या, जेणेकरून बाटलीचा रियूज होणार नाही आणि दूषित पाणी तुम्हाला विकलं जाणार नाही. आवडलं? शेअर करा, जेणेकरून सर्वांना कळेल की बाटल्याचा रियूज होऊ नये, कशा पद्धतीने आपण टाळू शकतो.